शिरोळ श्रावणबाळ योजनेतील काही लाभार्थ्यांना लाभ तर काही लाभार्थी 7 महिने उलटूनही अनुदानापासून वंचित। संजय गांधी विभागाचा अजब कारभार। शिरोळमधील संजय गांधी विभागाचा अजब आणि मनमानी कारभाराला अक्षरशः निराधार व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थी मेटाकुटीला आले आहेत। सतत लाभार्थ्यांना सर्व्हर डाऊन, आधार कार्ड KYC, बायोमेट्रिक थंब, इनॲक्टिव्हेटेड अकाउंट ही सततची कारणे 7 ते 8 महिन्यापासून काही लाभार्थ्यांना ऐकावयाला मिळत आहेत, तर काही लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे आणि काही लाभार्थी 7 ते 8 महिन्यापासून वंचित आहेत। लोकांना सतत तीच कारणे सांगून चक्रा मारायला लावून वेळ काढूपणा या विभागातील कर्मचारी करीत आहेत। पुढील शासन स्तरावर चौकशी न करता ऑनलाईन वेबसाईटमध्ये काय अडचण निर्माण होत आहे याची चौकशी करणे हे यांचे काम असताना देखील काही लाभार्थ्यांना 7 ते 8 महिन्यापासून खाते इनॲक्टिव्ह आहे म्हणून नुसती कारणे सांगून बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे। यांच्या कामामध्ये कोणताच पारदर्शकपणा आढळून येत नाही। शासनाच्या वतीने गोरगरीब, अपंग, विधवा, निराधारांना श्रावणबाळ योजना व विविध निराधार योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला 1500 रुपये लाभार्थ्यांना दिला जातो। त्यासाठी शासन कोट्यावधी रुपये खर्च करीत असते, परंतु मागील 7 ते 8 महिन्यापासून शिरोळ तालुक्यातील काही लाभार्थ्यांच्या खात्यात श्रावणबाळ योजना तसेच विविध निराधार योजनेअंतर्गत एक कवडी सुद्धा अनुदान स्वरूपात जमा झाली नाही। त्यामुळे आपण आपला उदरनिर्वाह कसा करावा ही चिंता आता काही निराधार लाभार्थ्यांना लागली आहे। या गंभीर समस्येची दखल शासन कधी घेणार? शिरोळ तालुक्याचे तहसीलदार या गंभीर प्रश्नाकडे कधी लक्ष देणार? या वंचित लाभार्थ्यांना लाभ मिळणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।